छत्रपती संभाजीनगर शहरासाठी वैद्यकीय क्षेत्रातून एक अभिमानास्पद बातमी समोर आली। शहरातील बीड बायपास परिसरात ॲडव्हान्स मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये प्रथमच वेगवेगळ्या रक्तगट असलेल्या दाम्पत्यामध्ये यशस्वी किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आलंय। मानवत जिल्हा परभणी येथील 50 वर्षीय रामा जोंधळे यांच्यावर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून त्यांच्या पत्नी मंदाकिनी जोंधळे यांनी किडनी दान केली। विशेष म्हणजे दोघांचे रक्तगट वेगवेगळे असतानाही अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया शक्य झाली। आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही शासकीय योजना आणि रुग्णालयाच्या सहकार्यामुळे जोंधळे कुटुंबाला नवजीवन मिळालंय, अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली। प्रॉब्लेमसाठी आलेला, पण हिप पेनसाठी आलेला। त्यांनी वेळीच त्याची काळजी घेऊन त्याचे क्रिएटिनिनचा रिपोर्ट केला। क्रिएटिनिन वाढलेलं, नेफ्रोलॉजिस्टचा त्यांनी रेफरन्स दिला आणि नेफ्रोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन हे सगळे एकाच अंडर रूप असल्यामुळे फक्त विदिन 1 मंथ पेशंटचं ट्रान्सप्लांट झालं। त्याच्यामध्ये पेशंटचे डॉक्युमेंटेशन, त्यानंतर एव्हीओ इनकॉम्पॅटिबल होतं। तर हे एव्हीओ इनकॉम्पॅटिबल म्हणजे मिसमॅच, दोघांचं ब्लड ग्रुप वेगळं होतं। तर त्याच्यासाठी डिसेन्सिटायझेशन प्रोटोकॉल असतो, त्याच्यासाठी रिट्युक्झिमॅब देणं, प्लाझ्मा फेरेसिस देणं, त्या टायटरचं मॉनिटरिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पहिल्या 15 दिवसात केल्या आणि त्यानंतर ऑन द डे ऑफ सर्जरी एक नवीन आणि आधुनिक पद्धतीने ट्रान्सप्लांट करण्यात आलं। ते सक्सेस झालं। विदिन 1 आवर आमचं किडनीचं ट्रान्सप्लांटचं 1.5 लिटर युरिन आउटपुट आलेलं आणि 2 दिवसांमध्ये पेशंटचं क्रिएटिनिन नॉर्मल झालेलं आणि पेशंटचं हास्य दादा तुम्ही बघितलं असेल। हे जे ट्रान्सप्लांट आहे प्रीएम्प्टिव्ह आहे, म्हणजे डायलिसिस लागण्याच्या अगोदर। दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या वर्गासाठी आहे। तिसरी गोष्ट म्हणजे ही कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे एव्हीओ इनकॉम्पॅटिबल आहे। आणि चौथी गोष्ट म्हणजे जी मुंबई किंवा पुणे या ठिकाणी मिळणाऱ्या सगळ्या आधुनिक ट्रान्सप्लांट, कॉम्प्लेक्स केसेसचं जे ट्रान्सप्लांट होऊ शकतं ते ह्या ठिकाणी पण होऊ शकतं। डॉक्टरचे टीम ट्रेन आहे, इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे आणि बाकी सगळी टीम वर्क आहे, परफेक्ट आहे। आणि हे आता ह्या केसच्या सक्सेस नंतर सिद्ध पण झालंय, सिद्ध केलं आहे।